दुसरा तिसरा कोण नाही हा बाळूमामा आहे. आईनं देत असून रेल्वेनं स्पीड धरलं, तिकीट माझ्या हातात आलं, म्हातारा उभा होता, म्हातारा मला दिसत होता. मी त्याच्यावर बघितलं, कोल्हापूर टू जेऊर. मी रात्रभर ज्याला दिल्ली सांगत होतो त्याला माझ्या गावाचं नाव माहिती आहे, म्हणजे तो साक्षात बाळूमामा आहे. हे माझ्या लक्षात आलं. मी चालू रेल्वेतनं उडी टाकू शकत नव्हतो, पण जेवढं मी ऐकलं होतं की बाळूमामाला सांगायची गरज पडत नाही. अंतरीच्या खुणा ओळखतो तो. एक छोटस पोरग माझं नाव घेऊन इतक्या लांबून प्रवास करीत आलंय आणि त्याच्यापाशी पैसे कमी आहेत, त्याची ती उपाशी राहू शकतं, जेवायला हायगय करू शकतं, त्याची काळजी घेणार त्याचं मायबाप इथं कोण नाहीत. हे अंतरीच्या खुणा जाणून रात्रभर संरक्षण म्हणून सोबत राहणारा दुसरा तिसरा कोण नाही हा बाळूमामा आहे. ऐशियाशी जावे शरण, शक्ती जीवेना वंचित. ज्या देवाला आपल्या अंतरंगाच्या खुणा कळतात ना, ज्या देवाला आपल्या अंतरंगाच्या खुणा कळतात, अशाच देवाला जाऊ. बाकी देव लय झाले, महाराज बी लय झाले, टेम्पोवर उताड कोणीच कुणाला खायना, काही उपयोग नाही. म्हणून अशा भगवंताला शरण जा की ज्याच्या मनामध्ये चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग होई दास. तुम्ही दास पण तुमचा देव घेईन, पण त्या निस्वार्थ भावनेनं तुम्ही सुद्धा त्या भगवंताला शरण जा. त्या उंदरगावला तुम्ही जा, त्या आदमापूरला तुम्ही जा, त्या पंढरीला जा, पर चित्तामध्ये आस आणि स्वार्थ घेऊन गेला, देव तुम्हाला भेटत नाही. मनोरमामा भेटेल पण देव भेटणार नाही. आणि देव भेटवायचा असेल तर शुद्ध अंतकरण करा, निस्वार्थीपणा